जय मुक्ताई. संत मुक्ताई यात्रेपूर्वी आमदारांच्या मुक्ताईनगर आगाराला 10 नव्या एसटी बसेस गिफ्ट. आमदार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण सोहळा. मुक्ताईनगर एसटी आगारामधील एसटी बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय तसेच संत मुक्ताई साहेबांच्या पावन चरणांनी पुनीत झालेल्या या भूमीत यात्रोत्सव असेल किंवा दर पंधरवाडी, एकादशी, परिक्रमा व अंतर्धान सोहळा, विविध कार्यक्रमांना येणारे लाखो भाविक यांची प्रवासाची होणारी गैरसोय लक्षात घेता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या 24 वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाकडून नवीन 10 एसटी बसेस मुक्ताईनगर एसटी आगारात दाखल झाल्या असून आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सदरील बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तर येणाऱ्या यात्रोत्सव पूर्वीच आमदारांनी मुक्ताईनगर आवारात 10 नव्या बसेस आणून भाविक व वारकऱ्यांना मोठे गिफ्ट दिल्याचे अनेक नागरिकांकडून बोलले जात आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जावरे, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, नितीन कुमार जैन आदींसह शिवसेना, युवा सेना, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एसटी महामंडळ आगार प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताई वार्ताशी बोलताना काय म्हणाले. सेवेसाठी प्रत्येक गाव खेड्यामध्ये शालेय फेऱ्या पूर्ण झाल्या पाहिजे. मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्र आहे, मोठ्या मोठ्या शहरांना जोडणारं हे गाव आहे. इथे नव्या अद्ययावत बसेस असल्या पाहिजे म्हणून 22 EV बसेस आणि 10 या कॉमन बसेस आपण तिथे प्रपोज केल्या होत्या. त्या 10 बसेस आज नवीन सरकारच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये प्रताप सरनाईक साहेबांनी या 10 बसेस मुक्ताईनगरला प्रथमतः दिल्या. त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने आज लोकार्पित आपण या मुक्ताईनगर सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी करतोय. खऱ्या अर्थाने आनंदाचा विषय, नवीन 10 बसेस मुक्ताईनगरला लाभल्या. या मुक्ताईनगर शालेय फेऱ्या करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि चांगल्या बसेस बघतोय आम्ही. येणाऱ्या काळातही 22 EV बसेस येतील आणि मुक्ताईनगर पासून इतरही प्रवास आपला सुखकर होईल. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज आनंदाचा दिवस आहे. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.